सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळ्यांच्या घरामध्ये नांदो. तुमचं नवीन वर्ष हे खूप सुखा समाधानाचं जावो. आणि आज नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण काहीतरी एक नवीन संकल्प केला पाहिजे. तसा काही तुम्ही एक संकल्प केला तर ह्या 12 महिन्यामध्ये नवीन वर्षाच्या काहीतरी असं म्हणजे नवीन संकल्प करून नवीन काहीतरी करण्याची हे आपल्याला स्वतःला सवय लावून किंवा जिद्द ठेवून की पुढचं वर्ष जे येणार आहे त्या वर्षाच्या आत काहीतरी संकल्प करून आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे. आणि खरंच प्रत्येकजण ह्या आजच्या दिवशी काही ना काहीतरी संकल्प करतोच. आणि काही ना काही संकल्प करून आपण तो एका वर्षामध्ये पूर्णत्वाला नेतो पण आणि न्यायचं आहे आपल्याला. मग आज आता खरंच म्हणजे मागचं जे एक वर्ष आहे तर कसं गेलं, थोडं चांगलं, थोडं वाईट, थोडं म्हणजे कमी जास्त काहीतरी झालंच असेल प्रत्येकाच्या आयुष्यात. कोणाच्या आयुष्यात चांगलं झालं, कोणाच्या आयुष्यात वाईट झालं, कोणाच्या आयुष्यात प्रगती झाली, कोणाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त काहीतरी झालं. म्हणजे कसं का होईना पण एक वर्ष 12 महिने संपले आणि नवीन वर्ष सुरू झालं. मग नवीन वर्ष आज सुरू झालं तर आजच्या दिवसाला आपण एकमेकाचा जर आबोला असेल. नवीन वर्ष कशासाठी असते माहीत आहे का? समजा आपलं एकमेकासोबत काही फिसकलं असेल, आपला अबोला असेल, तर आजच्या दिवशी त्या व्यक्तीला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. शुभेच्छा देऊन त्यांना बोलायचं आहे आणि त्यांना असं म्हणजे सुख समृद्धीचा मेसेज पाठवून त्यांच्यासोबत बोलणं करायचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का? जीवनामध्ये काहीच न्यायचं नाही. आलं जसं तसंच आपल्याला जायचं आहे. कशासाठी भांडणं, कशासाठी तंटे, कशासाठी वादविवाद, कशासाठी सांगा ना? होते माणसाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त होते. आणि तुमचं पण कोणासोबत काही झालं असेल तरी पण ते सगळं विसरून जाऊन आपण आजच्या दिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत कोणासोबत. आणि आपल्या सगळ्या पाहुण्या-रावण्याला, मित्रमंडळीला, मैत्रिणीला सगळ्यांना आज शुभेच्छा द्यायचा दिवस आहे. वेळातला वेळ काढा. रोज तुम्ही कोणाला फोन करत नसाल. आपलं सगळ्याचं जीवन म्हणजे असं बिझी जीवन असतं. आपण फोन लावत नसतो. पण आजच्या दिवशी प्रत्येकाला फोन लावून एक दिवस सगळ्यासाठी घाला ना, काय फरक पडायला? आपल्या आयुष्यातला एक दिवस आपण नवीन सगळ्या पाहुण्या-रावण्याला मेसेज केला, ग्रुपवर मेसेज केला, मैत्रिणीला सगळ्यांना मेसेज कराच. आजचा दिवस एकमेकाला बोलण्यासाठी वेळ घालून आपण ते आनंद लुटायचा आहे. जसं आपण दसऱ्याच्या दिवशी जसा एकमेकाला बोलून सोनं देऊन आनंद लुटतो तसाच हा नवीन वर्षाचा कसा असते बघा. एकमेकाला बोलण्यासाठी निमित्त हवं असते आणि एकमेकाला एकत्र येण्यासाठी फोन लावण्यासाठी पण निमित्त असते. आणि तसंच हे नवीन वर्षाचं एक निमित्त समजून आपल्याला काय करायचं माहित आहे की फोन करायला विसरायचं नाही आहे, शुभेच्छा द्यायला पण विसरायचं नाही. हे जसं ऑनलाईन झालेलं आहे, मोबाईल आलेले आहेत, तसं तर खरंच भेटीगाठी तर ह्या खूप कमीच झालेल्या आहेत. फक्त बोलायचं फोनवर. आणि फोनवर पण बोलायला वेळ नसेल तर चला मेसेज करा. एवढं हे ऑनलाईनचं म्हणजे युग आलाय. खूप सुखसोयी झाल्यात, खूप चांगलंही झालंय. पण भेटीगाठीचा विषय थोडासा बंद झालेला आहे. वेळ वेळ म्हणजे प्रवास करणं, त्यांच्या घरी आपण जाणं, आपल्या घरी ते न येणं हे बंद झालेलं आहे. येतात फक्त लग्न समारंभाला, अशा कोणत्या कार्यक्रमाला, सुखादुःखाच्या टाईमलाच एकमेकाच्या घरी येत आहोत आपण. पण आधी तसं नव्हतं. आधी काय कसं राहायचं माहिती आहे का? सहज, सहज वेळ काढायचा आणि सहज कोणी कोणाच्या घरी जायचं, भेटायचं, मुद्दामहून जायचं. कारण मोबाईल नव्हता. एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी समजत नव्हत्या. आणि आमच्या काळात तर आंतरदेशी कार्ड होतं. ते आमच्या काळात आंतरदेशी कार्ड तर आज टाकलं तर 15 दिवसाला तिकडं पुढं पोहोचायचं. आणि 15 दिवसाला पोहोचलं की तिकडचा मेसेज इकडं 15 दिवसाला यायचा. असं होतं. पण आता ज्या भेटीगाठी कमी होण्याचं कारणच हे आहे की या ऑनलाईन जे मोबाईल आले आणि मोबाईलवर, फोनवर बोललं की अर्धी भेट, व्हिडिओ कॉल केली की 50% भेट झाल्यासारखं व्हायलंय. आणि म्हणून आपल्या भेटीगाठी एकमेकाजवळ येणं, बसणं, उठणं, बोलणं हे थोडंसं कमी झालेलं आहे. तर आपण फक्त मोबाईलवर संपर्क साधत आहोत. असू द्या, काही हरकत नाही. मोबाईलवरच का संपर्क साधणार? व्हिडिओ कॉलवरच का बोलणार तुम्ही एकमेकाला? पण बोलायचंय.
वेळ काढायचा आहे. व्हिडिओ कॉल करायलाही 5 मिनिटं वेळ जातोच. 5 मिनिटं आपल्याला आपल्या कामातून वेळ काढल्याशिवाय आपल्याला पुढच्याला बोलता येईना. पुढच्याला बोलायचं म्हणलं तर आपल्याला वेळ काढावा लागते. तर आज नवीन वर्षाच्या निमित्तानं ते आपण करूया. एकमेकाला फोनवर बोलणं, एकमेकाला मेसेज टाकून आपण ते करायचं आहे. आणि नवीन वर्षाचं काय करायचं आहे, की नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे. काहीतरी नवीन करायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. अजून ते सोडून देऊन आपल्याला नवीन काहीतरी उद्योगाला सुरुवात करायची आहे. नवीन कोणते तरी काहीतरी आपल्याला वेगळं असं म्हणजे मागच्या वर्षी जे झालंय, मागच्या वर्षी काही चुका झाल्या असतील, मागच्या वर्षी काही आपलं नियोजन चुकलं असेल, तर ह्या नवीन वर्षात आपल्याला ती सुधारणा करून घ्यायची आहे. कारण माणूस हा चुकीचा पुत्र आहे. माणसाच्याच हातून चुका होतात. माणसाच्याच हातून काही चुकीचे निर्णय होतात. माणसाच्याच हातून चुकीचे निर्णय झाले तर त्याला सुधारायला माणूसच सुधारणार आहे. आपला चुकीचा निर्णय आपणच सुधारायचा आहे. तर आज ह्या निमित्तानं आपल्याला पुढच्या जे नवीन वर्ष आलेलं आहे, त्या नवीन वर्षाच्या मागच्या जुन्या चुका दुरुस्त पण करायच्या आहेत आपल्याला. त्यामुळं पुन्हा अजून शुभेच्छा. धन्यवाद. सुखी राहा, समाधान राहा.